राज्य सरकारने शेतकरी या ठिकाणी कर्जमाफी केली, मात्र त्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणात अटी आहे आणि रविकांत तुपकर यांची जी मागणी आहे की विना अटीच्या या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, त्यासाठी त्या आश्वासन अन्नदाता आंदोलन आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. काय सांगाल नेमकं? असं आहे की आमची मागणी आम्ही कर्जमुक्तीची करतोय, तर आम्ही भीक मागत नाही आहोत, आम्ही रास्त मागतोय. आम्हा शेतकऱ्यांवर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे. सरकारनं आम्हाला सोयाबीनला भाव मिळू दिला नाही, कापसाला भाव मिळू दिला नाही. जेव्हा भाव मिळण्याची व्यवस्था निर्माण झाली तेव्हा यांनी सोयाबीन निर्यात केली नाही, परदेशातून पामतेल आयात केलं, खाद्यतेल आयात केलं आणि आमचे सोयाबीनचे भाव पडले. डीओसी निर्यात केली असती तर सोयाबीनचे दर वाढले असते. दुसऱ्या बाजूला कापसाला भाव मिळण्याची संधी तयार झाल्यावर यांनी परदेशातून कापूस आयात केला. कांदा थोडासा कांद्याला रेट मिळायला लागला तर कांद्यावर निर्यात बंदी लागली. म्हणजे सातत्यानं शेतीमालाचे भाव पाडायचे आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. मग आमच्यावर झालेलं कर्ज हे काय अमेरिकेच्या आणि जपानच्या आणि इराणच्या सरकारमुळे झालेलं नाही, ते आमच्यावर झालेलं कर्ज हे केंद्र सरकार भारताचं आणि राज्य सरकार यांच्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे आमचं कर्ज फेडण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. मोठ्या उद्योगपतींचं कर्ज उद्योग तोट्यात गेला म्हणून 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज माफ केलं केंद्र सरकारनं. तेव्हा कोणती अट लावली नाही, निकष लावला नाही आणि मग शेतकऱ्यांनाच का बाबा तुम्ही जाचक निकष आणि अटी लावता. म्हणून आमचं म्हणणं आहे की उद्योगपतींच्या बाबतीत जो नियम तुम्ही लावला तो आम्हालाही लावा, आमचंही कर्ज माफ करा. याच्यासाठी सातत्यानं आमची लढाई सुरू आहे. पण सरकारनं जे काही कर्जमाफी घोषित केली ही कर्जमाफीची योजना फसवणारी आहे. 10-15% शेतकरी सुद्धा याच्यामध्ये बसणार नाही. अत्यंत जाचक अटी आणि निकष त्यामध्ये लावलेले आहेत. उदाहरणार्थ 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना फक्त 50,000 रुपयेच आम्ही देऊ, वरचे सगळे पैसे त्यांनी भरायचे. अरे वरचे पैसे भरायला असते तर आम्ही कर्जमाफी मागितली असती का तुम्हाला? त्यामुळं ती ओटीएची अट न लावता वरचे पैसे भरायची अट न लावता 5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि सरकारला हे करणं काही जड नाहीये. सरकारनं थोडं मन मोठं ठेवावं आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत उदारमतवादी भूमिका घ्यावी अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी मी आज सकाळपासून 9 वाजेपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत सरसगट विना अट विनाशर्त कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही अशी माझी भूमिका आहे. सध्या आता पेरणीचे दिवस आहे, राज्यामध्ये खताचे भाव एवढे वाढलेले, काय सांगाल तुम्ही? वास्तविक पाहता खताचे भाव प्रचंड वाढलेले, उत्पादन खर्च वाढला त्याच्यामुळे. डीएपीचा आणि युरियाच्या खताचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे. बफर स्टॉक आम्ही परवा दिवशी खुला करायला लावला कृषी अधिकाऱ्यांना आंदोलन करून. पण याला केंद्र सरकारचं धोरण जबाबदार आहे, राज्य सरकारचं धोरण जबाबदार आहे. जर दुप्पट किमती खताच्या झाल्या तर सोयाबीनचे भाव नाही वाढायला पाहिजे का? कापसाचे भाव नाही वाढायला पाहिजे का? उत्पादन खर्च आता मागच्या वर्षी प्रति क्विंटल 7,500 रुपये होता सोयाबीनचा, या वर्षी अजून वाढणार आहे. आणि भाव कुठे चालले? आमच्या घरात सोयाबीन असले भाव देत नाही, आमचे सोयाबीन गेलं की भाव वाढवता. हे धोरण दुटप्पी आहे. म्हणून सरकारला आमची विनंती आहे की सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा आणि सोयाबीन कापसाला दरवाढ किंवा शेतीमालाला दरवाढ मिळाली पाहिजे. अशा पद्धतीचं आमचं आंदोलन आहे. लोकशाही मार्गाने मी अन्नत्याग करत आहे. सरकारनं दखल घेतली नाही तर महाराष्ट्रातला शेतकरी ठरवेल कसं करायचं. या आंदोलनाच्या अगोदर तुम्ही कोणाशी बोलले वगैरे काय विचार? कोणाशी काय, मी शेतकऱ्यांशी बोललो, सरकारला निवेदन पाठवलं, त्यांनी अजून काही मला विचारलं नाही तुमचं काय म्हणणं आहे काय नाही. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. नक्कीच या ठिकाणी पाहिलं की जोपर्यंत शेतकऱ्याची या ठिकाणी कर्जमाफी होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी असं चालू ठेवणार असतं रविकांत तुपकर यांनी आपल्याला सांगितलं. शिवाजी मामनकर, प्राईम टाइम, महाराष्ट्र, बुलढाणा.